श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांना माहिती आहे दर्श येते। दर्श कधी आहे तर ऑलरेडी 3 तारखेला सुरू होते ती 3 तारखेला दुपारी 3:50ला सुरू होते आणि 4 तारखेला 4:42 संपते। तर आपल्याला दीपपूजन कधी करायचं तर आपल्याला दीपपूजन कधी करायचं आहे रविवारी 4 तारखेला, कारण की ती सूर्याने बघितलेली आहे अमावस्या आहे, त्यामुळे आपल्याला त्या दिवशी पूजन करायचं आहे। असं नाही की आपल्याला अमावस्या काळातच करायचं आहे असं काही नाही आहे। तुम्ही 4 तारखेला संध्याकाळी केलं तरी चालेल, पण कोणाला प्रॉब्लेम असेल काय असेल त्यांनी 3 तारखेला केलं तरी चालेल, पण शक्यतो तुम्ही 4 तारखेलाच दीपपूजन करा, खूप छान राहील। दीपपूजन करायची वेळ तुम्ही संध्याकाळीच करा। तुमच्या घरातल्या सगळ्या पंत्या म्हणजे तुम्ही ठेवल्या जरी असेल त्या ज्या तुम्ही वापरत नाहीये त्या सर्व पंत्या तुम्ही घ्या, घासून स्वच्छ करा व्यवस्थित, आणि जिथे तुम्ही दीप पूजा मांडणार आहात तिथेही तुम्ही जी लादी वगैरे तुमची स्वच्छ करून घ्या। तिथे तुम्ही चौरंग किंवा पाट जो मांडणार आहात त्याच्या बाजूनी रांगोळी काढा। रांगोळी काढल्यावर त्या पाटाच्या खाली तुम्ही स्वस्तिकी काढा, स्वस्तिकावर तुम्ही हळदी कुंकू टाका, बाजूनी रांगोळी काढा आणि त्याच्यावर लाल कपडा अस्तर टाका। लाल नसेल पिवळं असेल तरी चालेल, असं काही नाही की लालच पाहिजे, पिवळं असेल तरी चालेल। आणि नंतर मग त्याच्यावर थोडी तांदूळ ठेवा प्रत्येक ठिकाणी, म्हणजे जेवढ्या तुमच्या जेवढ्या पंत्या आहेत 4, 5, 6 त्या सर्व पंत्यांखाली तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत। तांदळावरती तुम्हाला हळदी कुंकू टाकायचे आहेत। नंतर सर्व पंत्या त्याच्यावर ठेवायच्यात। तुमच्याकडे तेल जे असेल, जर तुम्ही गोडे तेल जरी वापरत असाल तरी चालेल, पण तिळाचं तेल असेल तर खूप छान राहील। तर तिळाचं तेलाने तुम्ही दिवे लावा सर्व, आणि एक तरी दिवा तुम्ही शुद्ध गायच्या तुपाचा लावा, म्हणजे तुमचं घरचं तूप असेल किंवा विकतचं जरी असेल तरी चालेल, तुम्ही त्याचा दिवा लावा। असं करून तुम्ही ते प्रज्वलित करा। त्यांना नंतर तुम्ही फुलंही वाहा, तुमच्याकडे जी फुलं असतील जी काय सामग्री असेल ती फुलंही वाहा। दीप अमावस्येला गतहरी अमावस्या असं म्हणतात। गत म्हणजे काय तर दुःख, हर म्हणजे हरणे, म्हणजे आपल्या आयुष्यातली जी दुःख आहेत ती हरणारी अमावस्या, म्हणून गतहरी अमावस्या म्हणतात। दीप उजळून आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असाच उजेड पडावा, असाच आनंद राहावा, प्रकाश उजळीत हो आपल्या आयुष्यामध्ये, त्यासाठी ही अमावस्याची ही अमावस्या दीप अमावस्या म्हणून साजरी करतात। आणि आपल्या आयुष्यातील दुःख नैराश्य दूर व्हावं, आपल्या आयुष्यामध्ये प्रकाशाप्रमाणे उजळून निघावं, त्यासाठी ही दीप अमावस्या म्हणून साजरी करतात। आणि ह्या अमावस्येपासून आपल्या सर्वांना माहिती आहे दुसऱ्या दिवशी श्रावण महिना लागतो। पहिला श्रावणी सोमवार येतो 5 तारखेला, त्यामुळे आपले श्रावण महिना सुरू होतो। नंतर गणपती बाप्पा येतात भाद्रपद महिन्यामध्ये, नंतर दसरा, दिवाळी, म्हणजे आपले चातुर्मासामधले सर्व सण साजरे करतो आपण। त्यामुळे आज जे आपण दर्शनाला जी सुरुवात करतो ते आपली चातुर्मास सुरुवात असते, नवीन सणांची सुरुवात करतो, त्यांच्या आगमनाची आपण सुरुवात करतो, म्हणून ही सेवा आपण केली पाहिजे। ही सेवा तुम्हाला जर जमत नसेल, तुम्हाला अडचण वगैरे असेल तर तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही करायला लावली तरी चालेल, तरी उत्तम राहील। असं नाही की तुम्ही करत नाही तो कोणी करायचीच नाही, तुमच्या घरातल्या कोणी मुलांनी वगैरे केली तरी चालेल। नैवेद्य काय दाखवायचं तर नैवेद्य तुम्ही खडीसाखर दाखवू शकता, तुम्ही दूध साखरेचाही नैवेद्य दाखवू शकता, तुम्ही तुमच्या घरात भाजी चपाती जे काही या श्रीखंड असेल त्याचाही नैवेद्य दाखवा। काही ठिकाणी पद्धत ते पोळ्याही करतात। आता आमच्या आजोळी होतं तिथे नैवेद्य साखरचा वगैरे दाखवायचे, खडीसाखरेचा। काही ठिकाणी पोळ्यांचा काय गावोगावी पद्धत वेगळी असते। तर गोड नैवेद्य तुम्ही काही दाखवा, गोड चपातीचाही नैवेद्य दाखवू शकता, जर गोड म्हणजे कणकेचा, गोड भाताचा नैवेद्य दाखवू शकता, तोही चालेल, तोही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता, काही नाही, म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही नैवेद्य दाखवा। आपल्या श्रद्धे भक्तीने जे तुम्हाला करता येईल ते तुम्ही करा, असं नाही की तुम्ही पोळ्याच करा, कारण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाची करण्याची वेगळी पद्धत असते, त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने करा। म्हणजे काही प्रॉब्लेम असा नाही आहे की केलंच हेच कंपल्सरी असंच करा आम्ही करतोय म्हणून, असं काही नाही आहे। आता मी इथे खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला आहे, त्यामुळे तुम्ही तसा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल, तरी असं काही अडचण नाही आहे। आपल्याला अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणत्या सेवा करायच्या त्या मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण आपण जेव्हा पूजा करतोय, दीपपूजन करतोय, तेव्हा कोणते स्तोत्र आपल्याला म्हणायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते। शुभम करोति कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते। दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडले मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार, दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांच्या पायाशी। शुभम करोति स्तोत्र तुम्ही पूर्ण बोला, अशा पद्धतीने तुम्ही पूजा करायची आहे। आणि ऑलरेडी गत अमावस्याला लोकांनी गटारी केली, पण हे चुकीचं आहे। ऑलरेडी गत अमावस्यामध्ये नवीन पर्वाची सुरुवात असते, त्यामुळे त्या दिवशी नामस्मरण करूनच करावी। आपण सर्वांनी मांडणी कशी करायची बघितली। दीप अमावस्या म्हणजे काय तर दुःख नैराश्य दूर करणारी, हे त्या दिवशी करतात साधने। पहिले जुन्या काळामध्ये लाईट नव्हती,
लाईट नव्हती म्हणून लोक काय करायचे, दिवे लावायचे. अमावस्या दिवशी अंधार खूप असतो, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे दिवे उजळायचे, पूर्ण घरात दिवे उजळायचे. आणि ह्या दिवसापासून आषाढ महिन्याचा हा शेवटचा दिवस आहे. आणि आता ह्या अमावस्येनंतर दिवस लहान होतो आणि रात्र मोठी होत जाते. त्यामुळे सगळे घरातले दिवे उजळतात. त्यामुळे ह्याला दीप अमावस्या असं म्हणतात. दीप अमावस्याचं महत्त्व खूप मोठं आहे, कारण की ह्याचं महत्त्व असं आहे की ह्या अमावस्येपासून आपले सर्व नंतर सण सुरू होतात. ते पहिला येतो आपला नागपंचमी येतो, नंतर रक्षाबंधन येतो, गोकुळाष्टमी येते, श्रावण महिना पूर्ण महादेवाची पूजा करतो, नंतर गणपती बाप्पा, पितृपक्ष, नंतर दसरा, दिवाळी असे सण पण येतात. त्यामुळे ह्या अमावस्येनंतर सण पण सुरू होतात. त्यामुळे त्यांचंही आपण एकदा स्वागतच करतो सगळ्या सणांचं. आणि ह्या अमावस्येवेळीच आपण लक्ष्मीचंही स्वागत करतो, दीप उजळून त्याचं स्वागत करत असतो. त्यामुळे अमावस्या खूप महत्त्वाची असते. पण लोक तिला गटारी म्हणून साजरी करतात. तर गटारी नाही ती तर गतहरणी म्हणजे तुमचं दुःख नैराश्य हरणारी गतिहरिणी अमावस्या आहे ती. त्यामुळे ह्या दिवशी सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, आपण पूजा तर केल्यानंतर आपण काय करायचं, ते एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ करायची आहे. व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला कमीत कमी 3 वेळा तरी पूर्ण म्हणायचे. व्यंकटेश स्तोत्र 3 वेळा म्हणा. विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्ही एक माळ करा, खूप छान राहील. सोबत तुम्ही श्री सुक्तम सुद्धा तुम्ही वाचा. फलश्रुती सोबत वाचा, श्री सुक्तम वाचा, पुरुष सुक्तम मध्ये वाचायला जमलं तर तेही वाचा, खूप छान राहील. ह्या सेवा तुम्ही करा. ह्याचं खूप छान प्रभाव असतो. तुम्हाला अडचण असेल, तुम्हाला जमत नसेल करायला, तर घरातले कोणी असेल त्यांनाही सांगा तुम्ही करायला, त्यांनी केलं तरी चालेल. पण ही सेवा नक्की करा, घर उजळून टाका. त्या दिवशी आपण भरपूर सेवा करणार आहोत, भरपूर पूजा वगैरे करणार आहोत अमावस्यानिमित्त. पण ही एक महत्त्वाची सेवा, ही नक्की करा तुम्ही. खूप छान प्रसन्न वाटतं, मन प्रसन्न वाटतं, घरात उजळून निघतं घर पूर्ण तुमचं. त्यामुळे घरातलं वातावरण खूप छान होतं. त्यामुळे पूर्ण कुठे आपल्या आयुष्यातलं नैराश्य, दुःख जे दूर होण्याचं एक सुरुवात असते त्याची. आणि आपण जे 4 महिने जे चातुर्मास सुरू झाले, त्या 4 मध्ये जी सेवा करणार आहोत भगवंताची, त्याचं कुठे ना कुठे आपल्याला एक फळ आपल्याला भेटतं. त्यामुळे ही सेवा करताना मनापासून करा, श्रद्धेने करा, तुम्हाला खूप छान याचे रिझल्ट भेटतात. आणि मनात समाधान मेन भेटतं. समाधान खूप महत्त्वाचं असतं. पैसा किती असला तरी समाधान नसेल त्याला काही अर्थ नसतो. त्यामुळे समाधान खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे ही सेवा नक्की करा, खूप छान राहील. श्री स्वामी समर्थ.